नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. 12 ज्योतिर्लिंग अवतरले विट्यात. सांगली जिल्हा तालुका खानापूर. विटे शहरातील विट्याचा राजा गणपती उत्सव मंडळाच्या वतीने यावर्षी अगदी साध्या पद्धतीने गणपती उत्सवाचे आयोजन करण्यात आले. यामागचे कारणही तसेच आहे. काही महिन्यांपूर्वी विद्यमान आमदार स्वर्गीय अनिलभाऊ बाबर यांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे, परंतु त्यांची एक संकल्पना होती की विट्याचा राजा गणपती उत्सव मंडळामध्ये एकाच छताखाली विट्याच्या राजा गणपतीचे दर्शन करण्यासाठी येणाऱ्या भाविकांना 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन व्हावे. त्यांच्या इच्छेप्रमाणे विट्याचा राजा गणपती उत्सव मंडळाने यावर्षी 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन विट्याचा राजा बरोबरच व्हावे या हेतूने हे आयोजन करण्यात आले आहे, असे या मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड. विट्याचा राजा गणेश मंडळातर्फे सर्व भक्तांचे सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी आपण यावर्षी आमदार अनिलभाऊ बाबर यांचे निधन झाल्यामुळे आपण गणेश उत्सव थोडासा लहान प्रमाणात केलेला आहे. तर भाऊंची इच्छा होती की 12 ज्योतिर्लिंगाला सर्व भाविकांना जाता येत नाही, म्हणजे जी काही लहान म्हणजे मध्यमवर्गीय आहेत त्या लोकांना जाता येत नाही. त्यामुळं भाऊंची इच्छा होती की बाबा यावर्षी आपण यंदाचा गणेश उत्सव मंडळ जी आपण ही करणार आहे देखावा तो 12 ज्योतिर्लिंगाचा करावा अशी त्यांची अपेक्षा होती. त्यांच्या इच्छेप्रमाणे आपण ते केलेलं आहे. तरी सर्व भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा. नमस्कार. यंदाचा विट्याचा राजा गणेश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने 12 ज्योतिर्लिंगचा देखावा केलेला आहे. तरी पंचकृषीतील सर्व गणेश भक्तांनी या देखावाचा लाभ घ्यावा. यामागचे 12 ज्योतिर्लिंग देखावा करण्याचा यामागचं एकच कारण आहे की ठराविक लोकांना काही कारणास्तव 12 ज्योतिर्लिंग दर्शन करता येत नाहीत. त्यामुळे पंचकृषीतील सर्व गणेश भक्तांनी या 12 ज्योतिर्लिंग दर्शनाचा देखावाचा सर्व गणेश भक्तांनी लाभ घ्यावा ही मंडळाच्या वतीने विनंती. नमस्कार. पुणे डिव्हिजन प्रमुख मी दिलीप गायकवाड इंडिया न्यूज 28च्या वतीने समस्त देशवासियांना गणेश चतुर्थीच्या अनंत शुभेच्छा देत आहे.